बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नवीन वीडियो में अपने पुनः एक स्वागत है दोस्तों। आज के इस वीडियो में हम टेट शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाशनी 2025 के लिए कुछ महत्वपूर्ण प्रश्न आज के इस वीडियो में देखने वाले हैं दोस्तों। हम आपको बताते चले कि इसके पहले ऑलरेडी 2 क्वेश्चन पेपर हम पूरे कर चुके हैं दोस्तों। प्रीवियस ईयर की अगर आप बात करोगे, अगर अभी तक आपने वो वीडियो नहीं देखे तो आप हमारे यूट्यूब चैनल को विजिट कर कर एक प्लेलिस्ट बनाई गई है दोस्तों टेट 2025। आप वहां से जो है प्रीवियस ईयर क्वेश्चन देख सकते हैं दोस्तों। ये जो प्रश्न पत्रिका क्रमांक 3 हम यहाँ पर देख रहे हैं दोस्तों, उसको भी लेकर हमारी ये दूसरी वीडियो है जहां पर आपको भरपूर प्रैक्टिस जो है वो फ्री में करवाई जाएंगी दोस्तों। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे शिक्षक भरती 2025 साठी। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात। प्रश्नपत्रिका म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2017 मध्ये जसे प्रश्न विचारले होते मित्रांनो, सेम क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मराठी, इंग्लिश आणि उर्दू मिक्स क्वेश्चन हे असणार आहे मित्रांनो। जशा प्रकारे प्रश्नपत्रिका असतो, कारण की मराठी आणि इंग्लिश भाषा ही कंपल्सरी असणार आहे। तुमचा मेथड कोणता पण असो, तुमचा मीडियम कोणता पण असो, परंतु तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ही भाषा कंपल्सरी असणार आहे। तर हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी विचारलेला आहे कि आप देख सकते हैं जिस तरीके से प्रश्न यहाँ पर पूछा गया है, खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जलद प्रकार गाडी आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी दोन्ही एक्सप्रेस किंवा गरीब रथ एक्सप्रेस। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपको यहाँ पर दिए गए। देखिए, आपको सवाल पूछा गया कि भारत की सबसे फास्ट ट्रेन कौन है। तो देखिए दोस्तों, यहाँ पर वंदे भारत का नाम नहीं ऐड होता है क्योंकि हम प्रीवियस ईयर क्वेश्चन देख रहे हैं दोस्तों, और शायद तब वंदे भारत नहीं था। लेकिन अगर अभी आपको क्वेश्चन पूछा गया कि भारत की सबसे फास्ट ट्रेन कौन सी है, तो वंदे भारत आपने बताना है। लेकिन यहाँ पर वंदे भारत आपको जो है ऑप्शन में नहीं दिया गया, इसलिए जो हमारा यहाँ पर सही आंसर होगा दोस्तों वो होगा ऑप्शन नंबर 2। ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, राजधानी आणि शताब्दी दोन्ही एक्सप्रेस। ओके, पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 हे बघा, प्रश्न क्रमांक 2 इथे विचारलेला आहे की तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की दिलेल्या पर्यायामध्ये वेगळे ते निवडा। ओके, दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। देखिए, अलग जो दिया गया है उसको आपने जवाब देना है, मतलब जो इनसे अलग है। ठीक है, यहाँ पर 4 ऑप्शन आपके सामने है, आवडता, फेवरेट, वंडरफुल म्हणजेच आश्चर्यजनक, दुःख, सॅड किंवा सुंदर, ब्युटिफुल। अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि हे बघा मित्रांनो, या ठिकाणी जे प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 2 आणि योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 दुःख। आपला हा योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। ऑप्शन क्रमांक सी जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 3। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3 हा प्रश्न जे असणार आहे मित्रांनो, तो मॅथमॅटिक विषयातून घेतलेला प्रश्न असणार आहे, कारण की अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या उपघटकांतर्गत जवळपास 12 ते 14 उपघटक तुम्हाला परीक्षेत विचारले जातात मित्रांनो। तुम्ही हे लक्षात ठेवा, फक्त अभियोग्यता आणि फक्त बुद्धिमत्ता असा नसतो, या घटकात इतर घटक समाविष्ट असतात। तर हे बघा, 40 सेकंद हे 1 मिनिटाचे किती टक्के आहे, व्हॉट पर्सेंट इज 40 सेकंड्स ऑफ 1 मिनिट। अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कि 40 सेकंड 1 मिनिट के कितने परसेंट होते हैं, इस तरीके का प्रश्न यहाँ पर पूछा गया है। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, 66.66, 67.23, 68.23 किंवा 69.23। अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, हे बघा, ऑप्शन क्रमांक ए जे असेल, ऑप्शन क्रमांक ए जे असणार आहे आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन क्रमांक ए। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 इथे दिलेला आहे की जैविक पर्यावरणामध्ये समावेश आहे। हे बघा मित्रांनो, जैविक पर्यावरणामध्ये कशाचा समावेश आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला है। देखिए, जैविक पर्यावरण में किन चीजों का समावेश होता है, इस तरीके का प्रश्न दोस्तों यहाँ पर पूछा गया है। 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, उत्पादक, ओके, उपभोक्ता,
विघटनकारी किंवा वरीलपैकी सर्व? तर हे बघा मित्रांनो, उत्पादक, उपभोक्ता, विघटनकारी म्हणजेच वरील सर्व आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की या तिन्ही घटकांचा समावेश जे आहे ते जैविक पर्यावरणमध्ये होत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे असणार आहे आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, ऑप्शन क्रमांक डी. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न अशा इथे दिलेला आहे की मधामध्ये मुख्यतः हे असते. आता मधामध्ये काय असते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे, तुम्ही इंग्लिश आणि उर्दू मध्ये सुद्धा येथे प्रश्न पाहू शकतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, चरबी किंवा जीवनसत्व, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी विचारलेला दिलेले आहे मित्रांनो. आणि मधामध्ये काय असतो अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे, कार्बोहायड्रेट. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 यापूर्वी आपण मित्रांनो 2 प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपण या ठिकाणी करत आहोत मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी हे व्हिडिओ जे असणार आहे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि उर्दू मीडियमसाठी हे व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहत आहोत मित्रांनो. हे बघा प्रश्न विचारलेला आहे की तनयची आई ही निशाची मुलगी आहे, ओके, आणि आरोही तनयच्या आईच्या जवळच्या पत्नी आहे. आरोही तनय सोबत काय नाते आहे, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. यालाच आपण बुद्धिमत्ता असे म्हणू मित्रांनो. 4 ऑप्शन दिलेले आहे, बहीण, आई, मुलगी, सून. यहाँ पर प्रश्न पूछा गया कि तनय की आई जो है वो निशा की मुलगी है, मतलब लड़की है. आरोही तनयच्या आईच्या जवळची पत्नी है और आरोही जो है वो तनय के आई की जवळ की पत्नी है, बीवी है. आरोही तनय सोबत काय नाते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि बरोबर जे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, सिस्टर. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ऑप्शन क्रमांक ए, सिस्टर जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा मित्रांनो प्रश्न अशा प्रकारे येथे दिलेला आहे की दिलेल्या पर्यायामधून दिलेल्या शब्दांच्या अक्षरांचा वापर करून तैयार केला जाईल असा शब्द निवडा, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला है. देखिए एक शब्द आपको यहाँ पर दिया गया है, एक्सपीरियंस. इन शब्दों से कौन सा शब्द बन सकता है, इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन आपको दिए गए दोस्तों. देखिए ये 4 ऑप्शन आपको इस तरीके से दिए गए और जो सही ऑप्शन होगा, जब बरोबर उत्तर असेल मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक 1, एक्सपायर. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहत आहोत. हे बघा प्रश्न तुम्ही समजून घ्या. प्रश्न अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या मानसशास्त्राची उपविषयाला असे म्हणतात. देखिए जहां पर साइंटिस्ट के बारे में जिक्र होता है या उनकी व्यक्तिगत चीजों को देखा जाता है, उस शास्त्र को क्या कहते हैं, इस प्रकार का प्रश्न यहाँ पर पूछा गया है. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. विज्ञानाचे मानसशास्त्र, सायकोलॉजी ऑफ सायन्स, मानसशास्त्राचे विज्ञान, सायन्स ऑफ सायकोलॉजी, शास्त्रज्ञांचे मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी ऑफ सायंटिस्ट किंवा आत्मचरित्रात्मक अभ्यासातील मानसशास्त्र, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आणि हे बघा मित्रांनो जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे सायकोलॉजी ऑफ सायन्स. म्हणजेच पर्याय क्रमांक ए जे असेल, पर्याय क्रमांक ए जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. विज्ञानाचे मानसशास्त्र आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 हे बघा प्रश्न क्रमांक 9 इथे विचारलेला आहे की विद्यार्थी सामाजिक वर्तनातून प्रशिक्षित होऊ शकतात अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. अभ्यासक्रम, शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त म्हणजेच डिसिप्लिन किंवा वर्ग शिकवणी, अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो. आणि हे बघा प्रश्न असा आहे कि विद्यार्थी सामाजिक वर्तनातून मतलब समाज से भी बच्चा जो है वो प्रशिक्षित हो सकता है, इस प्रकार का प्रश्न पूछा गया है. तर ऑप्शन क्रमांक बी जे असेल, ऑप्शन क्रमांक बी शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सोशल अँड कल्चरल प्रोग्राम इन स्कूल आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. आता हा प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते इंग्लिश भाषिक क्षमतेबाबत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. इंग्रजी आणि मराठी ही कंपल्सरी असणार आहे भाषा. चूज द वर्ड विच इज द मोस्ट सिमिलर इन मीनिंग द गिवन वर्ड, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. संबंधित शब्द कोणता, असा
प्रोक्यूर अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे विचारलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. ऑप्टेन, लॉस, फेल आणि हिंडर अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमचे टेलिग्राम आणि व्हाट्सएप ग्रुपला सुद्धा ज्वाइन करू शकतात. दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं, जिससे क्या होगा कि आपकी हर सवाल का जवाब हम वक्त पर देने की यहाँ पर कोशिश करेंगे. बढ़ते अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. देखिए क्वेश्चन नंबर 11 यहाँ पर पूछा गया है की जेव्हा रुग्णाला गुदगुदणे किंवा जळणे, शरीरावर किडा चालत आहे अशा प्रकारच्या संवेदना होतात तेव्हा त्याला म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. घ्राणेंद्रिय आभास, स्पर्श योग आभास, श्रवण आभास किंवा दृश्य आभास अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि पर्याय क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. स्पर्श योग्य आभास आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. आता हे बघा, प्रश्न खूप मोठे मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो. जूनमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेतर्फे किंवा सूत्रांतर्फे असा बोललं गेलं आहे की परीक्षा जी असणार आहे ती जूनमध्ये असणार आहे. आता प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की ए ही बी ची बहीण आहे, बी हा सी चा भाऊ आहे, सी हा डी चा मुलगा आहे, तर डी चे ए सोबत नाते काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. आई किंवा वडील, मुलगी, मुलगा किंवा काका अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. देखिए आप, ए क्या है, ए ही बी ची बहीण आहे, ए जो है वो बी की बहन है, बी हा सी चा भाऊ आहे और बी जो है वो सी का भाई है, सी हा डी चा मुलगा आहे, सी किसका लड़का है, डी का लड़का आहे आणि डी चे ए सोबत नाते काय. तर हे बघा मित्रांनो, आई वडील आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जाणार मित्रांनो. थर्ड टेटमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाईल. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी दिलेला आहे की 10, 12, 16 आणि x हे एका प्रमाणामध्ये असतील तर x चे मूल्य शोधा. आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू पाहायची आहे मित्रांनो. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. ओके, 90, 20, 90.2 आणि 19.3 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य उत्तर जे असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. आता हे बघा मित्रांनो, हे सगळे प्रश्न जे असणार आहेत ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न असा आहे की कोण भारताचे पंतप्रधान न होते, वो वॉज नॉट अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे. मोरारजी देसाई, एन.एस. रेड्डी, चंद्रशेखर किंवा वी.पी. सिंह अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेला है. पूछा गया है कि कौन भारत के प्रधानमंत्री नहीं थे. 4 ऑप्शन आपको दिए गए दोस्तों और यहाँ पर अगर आप सही जवाब की बात करोगे तो एन.एस. रेड्डी क्या होगा हमारा यहाँ पर राइट आंसर होगा दोस्तों. एन.एस. रेड्डी जे असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण हे भारताचे पंतप्रधान न होते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. आता प्रश्न क्रमांक 15 येथे दिलेला आहे की हे तुम्ही पाहू शकतात. प्रश्न अशा प्रकारे येथे विचारलेला आहे की 2 संख्या लसावी म्हणजेच 864 आहे आणि त्यांच्या मसावी 144 आहे. जर एक संख्या 288 तर दुसरी संख्या किती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. 567, 1296, 432 किंवा 144 अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी 432 आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. आता हा जे प्रश्न आहे मित्रांनो हे भूगोल विषयातून घेतलेला प्रश्न आहे. म्हणजे जवळपास सायन्स, सोशल सायन्स, लँग्वेजेस, मॅथमॅटिक्स हे सगळे इन्क्लूड करून तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्तामध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो. यात जनरल नॉलेज सुद्धा असू शकतो आणि मॅथमॅटिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स, सोशल सायन्स हे सगळे विषय एकत्र करून तुम्हाला ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केली जाते मित्रांनो. मंगळ आणि शुक्र या दरम्यान
ग्रहचा नाव काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की मंगळ आणि शुक्र या दरम्यानचा ग्रह डॅश डॅश हा आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, बुध, पृथ्वी, शनी किंवा युरेनस अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो। आणि तुम्हाला माहित असेल की मंगळ आणि शुक्र या दरम्यानच्या ग्रहाला आपण पृथ्वी असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते असणार आहे आपला बरोबर उत्तर। ऑप्शन क्रमांक बी आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। प्रश्न क्रमांक 17 आता हे बघा, प्रश्न क्रमांक 17 या ठिकाणी दिलेला आहे की आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि करेक्ट स्पेल्ड म्हणजे एक शब्द जे आहे ते शुद्ध शब्द असणार आहे, 3 शब्द या ठिकाणी चुकीचे दिलेले आहे। हे बघा ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला फॉरेन जे असणार आहे मित्रांनो, आपला ऑप्शन क्रमांक ए जे असेल ते आपला बरोबर या ठिकाणी दिलेला आहे, कारण की प्रोनाउन्सिएशन चुकीचा दिलेला आहे, पार्लमेंट सुद्धा या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। हे बघा मित्रांनो, आता हा कॉम्प्युटर नॉलेज बेसवर प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता की कोणतेही अक्षर, संख्या किंवा चिन्हे जे कुंजी पटलावर आढळतात म्हणजे कीबोर्ड, आणि आपण कीबोर्ड ओके कुंजी पटलावर म्हणजे कीबोर्डमध्ये, कीबोर्ड इसको कहते हैं, संगणकामध्ये टाईप करू शकतो त्याला म्हणतात अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आउटपुट, अक्षर, टाईप किंवा प्रिंट अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे। आणि हे बघा प्रश्न विचारलेला आहे की कोणतेही अक्षर, संख्या किंवा चिन्ह जे कुंजी पटलावर म्हणजे कीबोर्डमध्ये आढळतात, कीबोर्ड में मिळते आणि आपण संगणकामध्ये टाईप करू शकतो त्याला आपण अक्षर असे म्हणतो। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 19। आता प्रश्न क्रमांक 19 तुम्ही पाहू शकतात। प्रश्न क्रमांक 19 इथे विचारलेला आहे की शब्दांच्या जाती किती। तर हे बघा मित्रांनो, अतिशय सोपा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की शब्दांची जाती किती। 4 ऑप्शन दिलेले आहे, 4, 5, 2 किंवा 8। तर हे बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण हे जे असणार आहे 4, शब्दयोगी अव्यय, उभयन्वी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय आणि उद्गारवाचक चिन्ह अशा प्रकारे 4 ऑप्शन 8 शब्दांची जाती या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी दिलेला आहे की प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास किंवा बहुव्रीही समास। तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए जे असेल अव्ययभाव समास आपला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो मोस्ट IMP टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहिले आहोत। पूर्वीच्या परीक्षेमध्ये हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता मित्रांनो। असेच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।